पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या भक्तीसाठी। आणि विशेष रीतीने या नवीन महिन्यामध्ये आपण प्रवेश केला आहे आणि हा महिन्यातील पहिला रविवार आणि लेन समयातील हा पहिला रविवार आहे। तर आपण सर्व आपलं मन त्या परमेश्वराकडे लावूया। विशेष रीतीने आज आपण प्रभुपूजनामध्ये सहभागी होणार आहोत। आपण आपलं हृदय उघडून परमेश्वराच्या समोर ठेवूया आणि आजच्या भक्तीमध्ये सामील होऊया। स्तोत्रकार म्हणतो, हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सर्वदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करेन। मी प्रति दिवशी तुझ्या धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करीन। आपण प्रार्थना करूया। हे आमच्या सामर्थ्य परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्ता, आमच्या निर्माणकर्त्या, सर्व महान महिमा गौरव स्तुती आम्ही तुझ्या नावाला देतो आणि तुझं नाव उंच उठावतो आणि धन्यवाद देतो या सुंदरशा समयासाठी। तू पुन्हा एकदा आम्हाला तुझ्या भक्तीसाठी एकत्र केलं याप्रमाणे आणि तू आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये घेऊन आलास, खरोखरच धन्यवाद देतो प्रभू। आजचा विशेष रविवार आम्ही तुझ्या पवित्र हाती देतो। ज्यावेळेस आम्ही तुझ्या मेजाजवळ आलो आहोत, येणार आहोत प्रभू, तू आम्हाला आशीर्वादित कर आणि आमचे सर्व पाप तुझ्या पदरी घे म्हणून आम्ही अशी प्रार्थना विनंती करतो। आणि आमचे पाप आम्ही स्वीकारतो आणि क्षमा मागतो। जे पाप तुझ्या विरुद्ध केले आहेत ते सर्व पाप आमचे क्षमा कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजची भक्ती संपूर्ण तुझ्या पवित्र हाती घे, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने मार्गदर्शन कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याने चालव म्हणून अशी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे संपूर्ण कॉयर, संपूर्ण टेक्निकल टीम आणि विशेष रीतीने तुझं वचन तुझ्या पवित्र हाती देतो। तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर, तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोलणं कर। आणि या विशेष रीतीने आले समयामधून आम्ही जात असताना प्रभू, आमच्या जीवनामध्ये जी कमी गती आहे ती तुझ्या वचनाने पूर्ण कर आणि तू आम्हाला तुझ्या वचनाचा मार्गदर्शक कर म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो। हो परमेश्वर, संपूर्ण भक्ती तुझ्या पवित्र हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आहे, आमेन। आज आपण उपासना संगीतातून गीत नंबर 40 गाणार आहोत। उपासना संगीतातून गीत नंबर 40। त्यावेळेस मंडळीला मी विनंती करतो आपण सर्व उभा राहूया आणि परमेश्वराचा गौरव करूया गीत गाऊन।
कृपया मंडळी उभा असतानाच आपला विश्वास पुन्हा एकदा आपण परमेश्वरामध्ये व्यक्त करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्व मिळून बोलूया. सर्वसमर्थ जय जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवत झाला, कुमारी मरियमेच्यापासून जन्माला, त्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पोरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तिथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय कराव्यास जो येणार आहे त्याविषयी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र साहित्य मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास धरतो. आमेन. कृपया मंडळी खाली बसून घे. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि आपल्या सर्व प्रार्थना विनंत्या आपण परमेश्वराच्या समक्ष ठेवणार आहोत. यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना, पाळके प्रार्थना होत असताना मंडळीला विनंती आहे की तुम्ही देखील आपल्या मनामध्ये प्रार्थना करा आणि विशेष रीतीने परमेश्वर या प्रार्थना कार्य करा या विश्वासाने आपण सर्व प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आमच्या उद्धार करता, आमच्या निर्माण करत्या प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व तुझ्या समोर एक म्हणून तुझ्या समोर नतमस्तक होता आणि आमच्या सर्व प्रार्थना विनंत्या तुझ्या समोर सादर करत आहोत या विश्वासाने की तू प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे आणि प्रार्थनेवर कार्य करणारा परमेश्वर आहेस. प्रभू धन्यवाद देतो आम्ही आमच्या संपूर्ण मंडळीसाठी, आमच्या मंडळीतल्या हर एक सदस्याला तुझ्या पवित्र हाती देतो आणि धन्यवाद देतो मागील महिनाभर तू सर्वांना सांभाळलंस, सर्वांचं संरक्षण केलंस आणि सर्वांना पुन्हा एकदा तुझ्या मंदिरामध्ये भक्तीसाठी घेऊन आलास म्हणून खरोखरच धन्यवाद देतो. लहानापासून तर थोरापर्यंत हर एक सदस्याला पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र हाती देतोय. संपूर्ण महिनाभर तू सर्वांचा ताबा घे, संपूर्ण महिनाभर सर्वांसोबत तू हो म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो आणि सर्वांचं आरोग्य प्रभू, सर्वांना तुझ्या आरोग्याने तू भर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो आणि सर्वांचं संरक्षण कर म्हणून अशी मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आम्ही धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण पास्टेट कमिटीसाठी, संपूर्ण पास्टेट कमिटीचे सदस्य तुझ्या पवित्र हाती देतो आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही धन्यवाद देतो, त्यांच्या जीवनासाठी आम्ही धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, या चर्चच्या सेवेसाठी आणि तुझ्या राज्यासाठी त्यांचा उपयोग करून घेत आहेस आणि तू त्यांच्या सोबत आहेस, त्यांना मार्गदर्शन करत आहेस म्हणून खरोखरच धन्यवाद देतो. संपूर्ण सदस्य जे वेगवेगळ्या अध्यक्ष कमिटीचे अध्यक्ष आहेत, विशेष रीतीने सर्व अध्यक्षांना तुझ्या पवित्र हाती देतो, जे वेगवेगळ्या कमिटीच्या माध्यमातून तुझी सेवा करत आहे, या चर्चची सेवा करत आहे, त्याची सेवा तू आशीर्वादित कर म्हणून मी अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे आम्ही आठवण करतो संपूर्ण MRC साठी, मुंबई रिजनल कॉन्फरन्ससाठी जे आमचे अधिकारी वर्ग आहेत, विशेष रीतीने आमचे बिशप साहेब, बिशप मॅडम या रिजनल कॉन्फरन्सचं पुढारपण ते करत आहेत. विशेष रीतीने आम्ही त्यांना तुझ्या पवित्र हाती देतो, त्यांचं तू मार्गदर्शन कर आणि लागणारी सर्व शक्ती सामर्थ्य तुझ्या स्वर्गीय भंडारातून तू पुरव म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. हो परमेश्वरा, त्याचप्रमाणे आमच्या रिजनल कॉन्फरन्सचे जे वेगवेगळे अधिकारी आहेत, या रिजनल कॉन्फरन्सचं पुढारपण करत आहेत, त्या सर्व अधिकारी वर्गांना आम्ही तुझ्या पवित्र हाती देतो. त्यांचं तू सहाय्य कर, तू त्यांना लागणारी सर्व शक्ती पुरव आणि जे योग्य आहे आमच्या रिजनल कॉन्फरन्ससाठी, ते चांगलं आहे ते करण्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मदत कर म्हणून मी अशी प्रार्थना विनंती करतो. त्यांचं कुटुंब, त्यांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हाती देतो, तू त्यांचा सांभाळ कर आणि तू त्यांच्यासोबत हो म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी, आमचा देश तुझ्या पवित्र हाती देतो, आमच्या देशासोबत हो म्हणून अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. जे आमचे अधिकारी वर्ग आहेत, जे आमचे लीडर्स आहेत, देशाचं पुढारपण करत आहेत, त्या सर्व पुढाऱ्यांना तुझ्या पवित्र हाती देतो या विश्वासाने की सर्व पुढाऱ्यांचं तू मार्गदर्शक करणार आहेस आणि जे आमच्या देशाच्या हिताचं आहे तेच तू त्यांच्याद्वारे करून घेणार आहेस हे विश्वास करतो. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, जे आमचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि सर्व कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत, सर्वांना तुझ्या पवित्र हाती देतो. सर्वांचं मार्गदर्शक तू कर आणि प्रभू परमेश्वरा, आमच्या राज्याला विशेष रीतीने आम्ही तुझ्या पवित्र हाती देतो. जे
घडत आहे आमच्या राज्यामध्ये, त्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र हाती घे आणि जे योग्य आहे, जे सत्य आहे ते तुझ्याद्वारे तू सगळ्यांना कळू दे म्हणून अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे विशेष रीतीने आम्ही आठवण करतो रशिया आणि युक्रेन या देशासाठी प्रभू परमेश्वरा की जे युद्ध चालू या देशामध्ये विशेष रीतीने प्रभू परमेश्वर ते युद्ध तुझ्या पवित्र हाती घे आणि त्या दोन्ही देशामध्ये तुझी शांती असू दे म्हणून आम्ही अशी प्रार्थना विनंती करतो. अनेक लोक मरण पावले आहेत, अनेक सैन्य मरण पावले आहेत प्रभू परमेश्वरा. त्या जे मरण पावले आहेत आम्ही विशेष रीतीने त्यांच्या कुटुंबाची आठवण करतो. त्यांच्या कुटुंबामध्ये तुझं सांत्वन असू दे, कारण की तू सांत्वनाचा देव आहेस आणि आमचा विश्वास आहे की तू सर्वांसोबत झाला आहेस आणि त्या कुटुंबाचं तू सांत्वन करत आहेस. विशेष रीतीने जे आर्मी आहे, जे मरण पावले आहे सैन्य, त्यांच्या कुटुंबासोबत तू आहेस, त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तू पुरवणार आहेस हे विश्वास करतो. आणि विशेष रीतीने ज्या देशाचे दोन्ही लीडर्स आहेत त्या दोन्ही लीडर्सला तुझ्या पवित्र हाती देतो परमेश्वरा. तुझ्या वचनाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे त्यांच्याशी बोल आणि त्यांच्यामध्ये शांती असू दे म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. प्रभू आम्ही आठवण करतो आमच्या देशातले सर्व जे फ्रंट वॉरियर आहेत, डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार, त्या सर्वांना तुझ्या पवित्र हाती देतो. प्रभू परमेश्वरा त्यांच्यासोबत तू राहा आणि त्यांचं संरक्षण कर म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे आम्ही आठवण करतो पुन्हा एकदा आमची सर्व मंडळी तुझ्या पवित्र हाती देतो. तू त्यांच्यासोबत राहा, त्यांच्यासोबत तू कार्य कर म्हणून, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो महिला मंडळ, मेथडिस्ट मॅन, MYF, संडे स्कूल या चारही जे ऑर्गनायझेशन आहे त्या चारही ऑर्गनायझेशन तुझ्या पवित्र हाती देतो. हे चारही ऑर्गनायझेशन या चर्चसाठी आणि या चर्चच्या कार्यासाठी समोर येत आहेत आणि त्यांचं बेस देत आहेत, ते कार्य करत आहेत. प्रभू परमेश्वरा तू त्यांना आशीर्वादित कर आणि त्यांचं कार्य देखील आणि त्यांचं जीवन देखील तू आशीर्वादित कर म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. हो परमेश्वर, सर्व महान महिमा गौरव आम्ही तुझ्या नावाला देतो या विश्वासाने की तू आमची प्रार्थना ऐकलेस आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहेस आणि आमच्या प्रार्थनेवर तू कार्य करणार आहे. विश्वास करून प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आई. आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणात सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणात आम्हास सोड आणि आम्हास परिषद आणू नकोस, तर आम्हास वादापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. यावेळेस आपण आईबाईचं शास्त्रपाठ वाचणार आहोत. 10वा रविवार आणि संस्कार विधी पुस्तकातून आजचा 10वा रविवार, पान नंबर 67. आणि यावेळेस मी विनंती करतो आपल्या पायक मॅडमला की ते आपलं पुढार पण आईबाईचं शास्त्रपाठावर करतो. मंडळी कृपा करून उभी राही. कृपाळूपणाने केलेले आमंत्रण. अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्वजण जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा, या. पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. होत नाही माझे लक्ष आणि उत्तम देखा तुमचा जीव पौष्टिक पहा, मी त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, आणि तो त्याजवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना तुझ्या कारण
जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहे. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून माझकडे विफल होऊन परत येणार नाही. काटेऱ्यांच्या जागी सुरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंढी उगवेल. यावरून परमेश्वराचे नाव होईल. ते सर्व काळचे चिन्ह होईल. ते कधी नष्ट होणार नाही. खाली बसून घे. यावेळी शास्त्रपाठ वाचन होईल आणि पहिलं शास्त्रपाठ आहे पत्र वाचन. हिब्री करास पत्र ह्याचा अध्याय हिब्री करास पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 13 वचन आपण वाचणार आहोत. आणि यावेळेस मी विनंती करतो मिस छाया नायडू हे आपलं पुढारपण करतील. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्रांच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्यांच्या गौरवाचे तेज व त्यांच्या तत्वांचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वासधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो उदरलोकी राज्य वैभवांच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारशाचे देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईल आणि तो मला पुत्र असा होईल. आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो. तेव्हा तो म्हणतो, देवाचे सर्व दूत त्याला नमन करो. आणि देवदूताविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करीतो. पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजसन युगायुगीचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला न्यायाची चाळ आणि स्वैराचारांचा वीट आहे. म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया ठेवतास आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहेस. ती नाहीशी होती, परंतु तू निरंतर आहेस. ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होती. तू त्यास
जग्यासारखे वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली जातील, परंतु तू त्यात राहतोस. तुझी वर्षे संपणार नाहीत. पण त्याने कोणत्या दूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझ्या वैऱ्यास तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे वळेस. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. आमेन. यावेळेस आपण सूचना ऐकणार आहोत आणि मी विनंती करतो मिस्टर राजन कॅम्बल, पास्टर कमिटीचे सेक्रेटरी आणि पास्टर कॉन्फरन्सचे सेक्रेटरी, ते आपल्यासाठी सूचना आणि जाहिराती देतात. सर्व मंडळीस ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. 2022 सालचा आजचा हा 10वा रविवार आहे आणि लेट समयातील हा पहिलाच रविवार आहे. आजच्या भक्तीमध्ये उपस्थित सर्व लहान थोर उपासकांचे, त्याचप्रमाणे आदरणीय पाळक वर्ग, उपस्थित पाहुणे मंडळी, क्वायर टीम, टेक्निकल टीम, त्याचप्रमाणे इतर मदतनीस, ऑनलाईन माध्यमाद्वारे जुळलेले आमचे आप्त मित्र, शुभचिंतक, त्याचप्रमाणे परदेशातून जुळलेले आमचे सर्व बंधू भगिनी, आणि विशेष म्हणजे आज आपल्यामध्ये एक नवदाम्पत्य उपस्थित आहे, मिस्टर स्वप्नील निर्मळ, त्याचप्रमाणे मिसेस किरण निर्मळ. आपणाचे मी मनापासून स्वागत करतो. परमेश्वराची स्तुती करूया, कारण पुन्हा एक वार लेन समयामध्ये उपवास आणि प्रार्थनेद्वारे आत्मिकदृष्ट्या बळकट होऊन स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यास, आत्मिकतेमध्ये वाढण्यास व परमेश्वराची जवळीक साधण्यास ही जी सुंदर संधी त्याने आम्हाला दिली आहे, त्याच्या या दयेबद्दल खरोखर आपण त्याचा धन्यवाद करूया आणि त्याच्या या कृपेबद्दल परमेश्वराची आपण मनपूर्वक आभार मानूया. मंडळी संदर्भात ज्या सूचना आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. आपली दर रविवारची भक्ती ही सकाळी ठीक 9:30 वाजता होत असते आणि तिचे लाईव्ह प्रक्षेपण आपण फेसबुकवर करत असतो. तदनंतर ते आपण यूट्यूबवर देखील प्रक्षेपित करीत असतो आणि या भक्तीची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर भक्ती सुरू होताच पाठवली जाते. संडे स्कूलचे ऑनलाईन वर्ग आपल्या नेमलेल्या वेळी आणि नेमलेल्या दिवशी घेण्यात येतात. पालकांना नम्र विनंती आहे की कृपया त्यांनी आपल्या लेकरांना या संडे स्कूलच्या ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे, त्याचप्रमाणे त्यांना सहाय्य देखील करावे, याद्वारे की आपल्या लेकरांचा आध्यात्मिक पाया हा भक्कम व्हावा. महिला मंडळाची 2ऱ्या आणि 4थ्या गुरुवारी होणारी ऑनलाईन सभा संपूर्ण लेन समयात तहकूब ठेवण्यात आलेली आहे, कारण आपणास माहीतच आहे की लेन समयामध्ये बरोबरी कौटुंबिक प्रार्थना असतात आणि त्यामध्ये सर्वजण बिझी असतात. या कारणामुळेच ही प्रार्थना तहकूब करण्यात आलेली आहे आणि ईस्टर नंतर ती पूर्ववत सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे एमवायची देखील पहिल्या शनिवारी आणि 3ऱ्या शनिवारी होणारी सभा ही संपूर्ण लेन समयात तहकूब करण्यात आलेली आहे आणि ईस्टर नंतर ती पूर्ववत सुरू होईल. लेन समयातील भक्तीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. लेन समयातील शुक्रवारच्या प्रार्थना संध्याकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या भक्ती मंदिरात नियमित घेण्यात येतील. दिनांक 10 एप्रिल 2022 रविवार आपण झावळ्याचा रविवार अर्थात पाम संडे म्हणून साजरा करणार आहोत आणि अनुकूल परिस्थिती असल्यास दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण सकाळची प्रभात फेरी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याबद्दलची माहिती मी नंतर तुम्हाला देणारच आहे. दिनांक 10 एप्रिल ते 17 एप्रिल हा आपण पॅशन वीक अर्थात दुःख सहनाचा सप्ताह म्हणून पाळणार आहोत. दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी मौंदी गुरुवारची भक्ती संध्याकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या भक्ती मंदिरात घेतली जाईल. दिनांक 15 एप्रिल रोजी उत्तम शुक्रवार गुड फ्रायडेची विशेष भक्ती दुपारी 12:30 ते 3 या दरम्यान आपल्या भक्ती मंदिरात घेण्यात येईल. दिनांक 16 एप्रिल 2022 शनिवार रोजी मेथडिस्ट मेनतर्फे संध्याकाळी 7:30 वाजता वडगाव शेरी पुणे येथील भजन मंडळीचा ख्रिस्ती भजनाचा दर्जेदार कार्यक्रम आम्ही ठेवणार आहोत आणि याचं आयोजन देखील आपल्या भक्ती मंदिरात करणार आहे आणि सुंदर अशी ख्रिस्ती भजने आपल्या मंडळीला ऐकण्याचा आनंद यावेळेस मिळणार आहे. तेव्हा कृपया आपणास नम्र विनंती आहे की आपणही या आणि आपल्या नातेवाईकास आपल्या मित्रमंडळी देखील या ठिकाणी घेऊन या. दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी
ईस्टरची विशेष भक्ती सकाळी 10:30 ते 12 या वेळेदरम्यान होणार आहे आणि ही भक्ती देखील आपल्या भक्ती मंदिरातच होईल. फायनान्स कमिटीद्वारे स्वर्ण आकाराचे डबे बनवण्यात आलेले आहेत आणि त्याचे वाटप देखील सुरू आहे. कृपया मंडळीला विनंती आहे की बाहेर फायनान्स कमिटीद्वारे स्वर्ण आकाराच्या डब्याचा वितरणाचा स्टॉल लावलेला आहे. चर्च सुटल्यानंतर कृपया आपण आपल्या कुटुंबाचा स्वर्ण आकाराचा डबा घेऊन जावा. आपलं नाव आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्ही द्यावं आणि हा जो स्वर्ण आकाराचा डबा आहे तो ईस्टरच्या भक्तीमध्ये दान अर्पणाच्या वेळेस आपण अर्पण करावा. भक्ती मंदिरातील वेदी ही पुष्पगुच्छांनी सुशोभित आणि सुंदर असावी आणि बसणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न चित्ताने भक्तीचा आनंद घेता यावा यासाठी आजची आपली भक्ती मंदिराची वेदी सुशोभित अशी दिसते आणि मिसेस सुशीला भोसले आंटी त्याचप्रमाणे मिसेस रीता डोंगरवार यांनी आजची ही पुष्पगुच्छे डोनेट केलेली आहेत. मंडळीतर्फे दोघांची मी मनपूर्वक आभार मानतो. प्रार्थनेसाठी विनंती आहे मिस्टर नंदकुमार त्रिवन यांच्यासाठी आपण नेहमीच प्रार्थना करत असतो कारण ते कॅन्सरने आजारी होते आणि कॅन्सरची ट्रीटमेंट त्यांची सध्या चालू आहे. परंतु मागील आठवड्यामध्ये त्यांना पॅरालिसिसचा सौम्य झटका देखील आला होता परंतु परमेश्वराने त्यांना त्यातून देखील वाचवलेलं आहे आणि त्यांनी विनंती केली की कृपया मंडळीला याबाबत सूचना करावी आणि मंडळीला सुचवा की नंदकुमार त्रिभुवन यांची आपण प्रार्थना करून ठेवावी. म्हणून आपण मिस्टर नंदकुमार त्रिभुवन, मिसेस मोनिका मधुकर घोडके, मिसेस सुनंदा जयवंत समुद्रे त्याचप्रमाणे मिसेस प्रेमलता सूर्यवंशी या देखील आजारी आहेत. यांच्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवावी कारण की परमेश्वराकडून यांना पूर्ण स्वास्थ्य लाभावे यासाठी आपण रोजच्या प्रार्थनेची आठवण ठेवावी. रॉबिन्सन मेमोरियल मेथोडिस्ट चर्च भायखळा यांनी देण समयात पापांगीकार करण्यासाठी काही मार्गदर्शक अशी छोटी पुस्तिका आपल्याला भेट केलेली आहे. काहीतरी 100-150 पुस्तकं आहेत आमच्याकडे. या अशा प्रकारची पुस्तिका आहे आणि याचा उपयोग तुम्हाला रोजच्या मननाकरता देण समयातील रोजच्या मननाकरता फार उपयोग होणार आहे आणि ही पुस्तकं मुफ्त आहेत, विनामूल्य आपल्याला दिली जाणार आहे. ही पुस्तकं आम्ही बाहेर ज्या ठिकाणी आपले स्वर्ण आकाराचे डबे आहेत त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि ज्यांना इच्छा असेल त्यांनी ही पुस्तकं जाताना घेऊन जाणार. 3 मार्च 2022 पासून आपल्या मंडळीतील कुटुंबाच्या एरियातील कौटुंबिक प्रार्थना सुरू झालेल्या आहेत आणि सर्व एरिया लीडर्सना विनंती आहे की कृपया त्यांनी आपापल्या एरियातील कुटुंबांची जी लिस्ट बाळासाहेबांनी बनवून ठेवलेली आहे ती चर्च सुटल्यानंतर पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याकडून घेऊन जावी. आज आपल्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे एक नवीन दाम्पत्य उपस्थित आहे आणि ते आहेत मिस्टर स्वप्नील निर्मळ व त्यांच्या मिसेस किरण स्वप्नील निर्मळ. दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी यांचा विवाह पुणे या ठिकाणी संपन्न झाला आणि खरोखर आज ते नवदाम्पत्य आपल्यामध्ये उपस्थित आहे. वर्णन मेमोरियल मेथोडिस्ट मराठी चर्च तर्फे आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो आणि मी विनंती करतो की कृपया त्यांनी पुढे यावं. मिसेस किरण निर्मळ आणि मिस्टर स्वप्नील निर्मळ. पुन्हा एक बार या जोडीचं आपण मंडळीतर्फे स्वागत करूया आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. केवळ टाळ्या वाजवूनच आपण स्वागत नाही करणार तर यांना आपण पुष्पगुच्छ देखील देणार आहोत आणि मी विनंती करतो आपल्या पाळकबाई रेव्हरंड मिसेस सुद्धा आहेत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचप्रमाणे आपल्या मंडळीतर्फे जी गिफ्ट देणार आहे ती देऊन या नवदाम्पत्याचं स्वागत करावं. यावेळेला मी विनंती करते मिसेस सलोमी कॅमेल यांना त्यांनी पाटीलबाईचं स्वागत करावं. मी पाळसाहेबांचं स्वागत करते. त्याचप्रमाणे फुल में फुलाची पाकळी म्हणून आपण एक सुंदरशी गिफ्ट बाळासाहेबांना देणार आहोत. मी विनंती करतो पाळीबाईंना की त्यांनी कृपया ही भेट त्यांना
थँक्यू व्हेरी मच. या व्यतिरिक्त जर मंडळी संदर्भात काही सूचना असतील तर त्या आपणापर्यंत पोहोचवल्या जातील. धन्यवाद. विशेष प्रार्थनामध्ये जाण्याच्या आधी वाढदिवसाची आणि वेडिंग अॅनिव्हर्सरीची नावं वाचण्याआधी काही नावं मी आपल्याला वाचून दाखवत आहे. 12वीसाठी ज्यांच्या बोर्ड एक्झाम होणार आहेत ह्या वर्षी, त्यातील 12वीची 3 नावं माझ्याकडे आलेली आहेत. ऑगस्टिन, जोएल सिंथिया आणि आशिष संजय अगरवाल. 10वीसाठी ज्यांची नावं आलेली आहेत बोर्ड एक्झामची, आकांक्षा नायडू, कृष्ण तिवारी, रेचल सोनकांबळे, प्रज्वल सदनकर, जोएल तोरणे, आयुष संजय अगरवाल. त्याचप्रकारे 8 वर्षाचा सुयश तोडे याला बरं नाही. तो मिसेस करुणा तोडे यांचा मुलगा आहे. त्याची सध्या नायरमध्ये न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट चालू आहे. मंडळीला विनंती आहे, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करीत असताना कृपा करून सुयशचं नाव विसरू नये. त्याच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करावी. त्याचप्रकारे मिसेस रश्मी कांबळे ह्या डीएड मध्ये टॉपर म्हणून पास झालेल्या आहेत. त्यांचा मंडळीला अभिमान आहे आणि त्या उल्हासनगर या ठिकाणी राहतात आणि त्यांनी आता टीचिंगचा जॉब हाती घेतलेला आहे आणि त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी आपल्या कांबळे मॅडम लिडिया कांबळे यांनी विनंती केलेली आहे. त्यांच्यासाठी देखील प्रार्थना होती. त्याचप्रकारे ज्यांची नावं मिस्टर राजन कॅम्बल यांनी वाचून दाखवलेली आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना होतीलच. तसंच आज ज्यांचे वाढदिवस आहेत, नवीन वर्धापन दिन आहेत, बाळासाहेब यांची नावे आपल्यासमोर वाचून दाखवली. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत आणि लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत त्यांचे नावं येण्याप्रमाणे आहेत. 28 फेब्रुवारी मानो आर उमा, जॉन्सन रेमस, ज्योत्स्ना ए तांबे, रिबेका पी सूर्यवंशी, जॉन व्ही हिवाळे, विलियम डब्ल्यू कार्टून, वंदना एस कार्टून. 29 फेब्रुवारीला ज्यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे त्यानेप्रमाणे आहेत रिचर्ड रोजारिओ. 1 मार्चला ज्यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे त्यानेप्रमाणे आहेत प्रशांत ए रेखी, मनीषा आर बटिस्टा, रेचल एस डेटे, सलोमी एस पवार, किशोर व्ही गायकवाड, शिवाजी तारे, जया गायकवाड, अरिना जी रॉबिन. 2 तारखेला ज्यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे ते येण्याप्रमाणे आहेत हेमलता सोनवणे, स्नेहल एस थोरात, पद्मिनी घोडके. 3 तारखेला ज्यांनी वाढदिवस साजरा केला आहे ते येण्याप्रमाणे आहेत पुष्पा मोरेश्वर, समक्षता भोगवाल, जयेश घरू, रोहित पी गायकवाड, विल्सन डी कोरे. संजय 5 तारखेला ज्यांनी वाढदिवस साजरा केला आहे त्यानेप्रमाणे आहेत संजय पी करंदीकर, अजय एस करंदीकर, रोमा हिवाळे, आदेश व्ही काळपून, निर्मला काळे. जे आज वाढदिवस साजरा करत आहेत त्यानेप्रमाणे आहेत जोएल ए इरनाळे, शार्लेट खेडकर, निर्मला एस गोडबोले. ज्यांनी आपले लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत ते नेप्रमाणे आहेत मागील आठवड्यामध्ये 25/2/2022 विकास अँड मिस्टर विकास अँड मिसेस रायबोर्डे यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे आणि 5 मार्च मिस्टर उत्तम अँड मिसेस सायरा घरू. आणि जे आज आपल्या लग्नाचा वर्धापन दिन साजरा करत आहेत ते नेप्रमाणे आहे मिस्टर फ्रान्सिस अँड मिसेस छाया हिवाळे. आपण या सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत आणि मी विनंती करतो मॅडमला की ते आपल्यासाठी विशेष प्रार्थना करतो. ज्यांना पुढे यायचं ते पुढे येऊ शकता प्रार्थनेसाठी.
आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, तुझे आशीर्वाद आम्ही मोजायला लागलो तर प्रभू आमचे आकडे कमी पडणार आहेत, कारण तुझे आशीर्वाद तू विपुलतेने आपल्या प्रत्येक भक्ताला विश्वासणाऱ्याला पुरवित असतेस. आज तुझ्या पवित्र वेदीसमोर जे सर्व भक्तगण आलेले आहेत त्या प्रत्येकाकडे तू आपली कृपा दृष्टी कर. काही कारणामुळे जे येऊ शकलेले नाही आणि ज्यांच्या मनात इच्छा होती परंतु तरी देखील आज प्रभू अनेक अडचणींमुळे ते येऊ शकलेले नाही, त्या सर्वांना मी तुझ्या दयासनासमोर उंचावतो. प्रत्येकाने अर्पण केलेला स्तुतीचा यज्ञ तू स्वीकारून घे बाबा. आणि आज विशेष प्रकारे ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. जीवनातील प्रत्येक टप्पा पार पाडीत ते प्रभू तुझ्या समोर आलेले आहेत आणि प्रत्येक टप्प्यामध्ये तू त्यांच्याबरोबर होतास आणि आहेस. जे लहान आहेत, तरुण आहेत, सिनियर आहेत आणि प्रभू ज्यांनी रिटायरमेंटपर्यंत आपली सेवा देऊन तुझ्या समोर येऊन ते नम्र झालेले आहेत, त्या प्रत्येकाच्या जीवनाबद्दल, त्यांच्या जीवनातील टप्प्यांबद्दल आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. विनंती आहे प्रत्येकाला तू सुखी समाधानी ठेव आणि प्रभू जेव्हा तू मेलपाळ आहेस त्यांना काहीही उणे पडणार नाही आमचा दृढ विश्वास आहे आणि तुझे संकल्प त्यांच्यासाठी अत्युत्तम असे आहेत. हा विश्वास आम्ही परत एकदा जाहीर करतो. विनंती आहे प्रभू त्यांच्या समवेत तू हो आणि दीर्घायुष्य त्यांना दे. आज आम्ही ज्यांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत त्यांच्याबद्दल तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो प्रभू. ते एकत्र आले, करारात आणि प्रीतीत आणि विश्वासात मुळावले गेलेले आहेत आणि प्रभू जेव्हा तू त्यांना चालवतोस त्यावेळेला त्यांचा संसार हा सुखाचा झालेला आहे. त्यांचं एकत्रित येणं आणि त्यांचं घर प्रस्थापित करणं ही तुझी योजना होती. आणि प्रभू आमची विनंती आहे की या महामारीच्या दिवसामध्ये जेव्हा सर्व बाबतींमध्ये अनेक प्रकारे अडचणी आहेत, चढउतार आहेत, काही चॅलेंजेस आहेत ज्यांना मला सामोरे जावं लागत आहे, अशा वेळेला आपल्या परिवाराला एकत्रित घेऊन पुढे जाण्याकरिता ह्या दाम्पत्यांना प्रभू तू विशेष सहाय्य करता असा हो. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी एकमेकाच्या प्रती अधिक आणि अधिक सहानुभूतीने, समजूतदारपणे, प्रीतीने पुढे जाण्यासाठी त्यांचा मदतगार हो. आम्ही पास्टर स्वप्नील निर्मळ आणि मिसेस किरण स्वप्नील निर्मळ या नव दाम्पत्यास तुझ्या दयासनासमोर उंचावतो. त्यांनी आता आपल्या जीवनातील एक नवीन टप्पा सुरू केलेला आहे. एकमेकाच्या सहाय्याने आपलं भावी जीवन आणि आपली भावी सेवा घेऊन त्यांना चालत आणि त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे नायर हॉस्पिटलमध्ये जी काही ट्रीटमेंट चालू आहे वयाच्या 1.5 वर्षापासूनची, प्रभू विनंती आहे की त्याला तू पूर्ण आणि पूर्ण आरोग्य दे आणि प्रभू ही सर्व ट्रीटमेंट सफल अशी होऊ दे. आज प्रभू परमेश्वरा असे अनेक जण आहेत ज्यांनी आपली नावं तुझ्या पवित्र वेदीसमोर सादर केलेली आहेत. आशीर्वादांकरिता, आरोग्याकरिता, जीवनातील मार्ग सरळ व्हावेत याकरिता त्या सर्वांच्या प्रार्थना प्रभू तू आपल्या दयासनासमोर आल्यामुळे कबूल कर. तुझ्या पवित्र नावास्तव प्रभू त्यांना तू उत्तर दे की जेणेकरून ते तुझं गौरव करतील आणि रिक्त हस्ते कोणीही इथून जाणार नाही. आज प्रभू परमेश्वरा संपूर्ण मंडळी आणि आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हाती सोपून देतो. तू आम्हाला चालव. धन्यता येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली आहे म्हणून तू आहे. आमेन.
यावेळेस आपण स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत आणि मी बाहेरला विनंती करतो की त्यांनी स्तुती आराधनेमध्ये आपलं पुढारपण करावं. प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज लेंट सभेतील पहिला रविवार असताना प्रभूच्या पवित्र मंदिरात जमलेले आणि जे ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत त्या सर्वांना मी असे सांगतो की आपण आपले हृदय प्रभू येशू ख्रिस्तासमोर उघडे करूया आणि पश्चातापी अंतःकरणाने म्हणूया, मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी विनंती करतो सगळ्यांना उभे राहण्यासाठी. गीत क्रमांक 75, पान क्रमांक 36, गीत क्रमांक 75, पेज नंबर 36.
देवाला नील व नम्र करूया आणि गीत गाऊन त्याची स्तुती करूया. पुढील गीत आहे हो तेरी स्तुती और आराधना. गीत क्रमांक 83, पान क्रमांक 65, सॉन्ग नंबर 83, पेज नंबर 65.
तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. ही सुंदरशी सकाळ तू आम्हाला दाखवलीस प्रभू परमेश्वर पिता, आणि तुझ्या मंदिरात उपस्थित होण्याची संधी तू आम्हाला दिली प्रभू परमेश्वर पिता. आमच्या मुखातून केवळ तुझी स्तुती, तुझी आराधना व्हावी प्रभूजी, असं तो होऊ दे प्रभू परमेश्वर पिता. आमच्या अंतःकरणाला तू उघड प्रभू परमेश्वर पिता, जेणेकरून आमचं अंतःकरण तुझ्या प्रेमाने भरून जावं प्रभू परमेश्वर पिता, असं तू होऊ दे पिता. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो प्रभू परमेश्वर पिता. जो मानला तू आमच्यासाठी निवडला आहे प्रभू परमेश्वर पिता, ती समजण्याची बुद्धी तू आम्हाला दे प्रभूजी. ते आम्ही मनात घेऊन इथून बाहेर जावं प्रभू परमेश्वर पिता, आणि ते इतरांना सांगावं प्रभू परमेश्वर पिता, असं तू होऊ दे प्रभू परमेश्वर पिता. तू आमच्या पापांची क्षमा केली प्रभू परमेश्वर पिता, म्हणून तुझ्या नावाचा धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर पिता. तुझ्या पवित्र विधीमध्ये सहभागी होत असताना प्रभू परमेश्वर पिता, तू प्रत्येकाच्या मनात कार्य कर प्रभू परमेश्वर पिता. आम्ही रिपेंट करावं प्रभू परमेश्वर पिता, असं तू होते प्रभू परमेश्वर पिता. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो. ही लहानशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळी शुभवर्तमान वाचन होईल, आणि शुभवर्तमान वाचन ते योहान याच्यातून 3रा अध्याय वचन 25 ते 36 आपल्यासाठी गौरव शिंदे वाचन. योहान याचा 3रा अध्याय वचन 25 ते 36. योहान 3:25 ते 36. मग योहानच्या शिष्याने एका यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाले. ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी पहा, यादेंच्या पलीकडे जे आपल्या बरोबर होते त्यांच्याविषयी आपण साक्ष दिली आहे. पण तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात. योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठविलेला आहे असे मी म्हणालो होतो. की याविषयी तुम्ही माझे साक्ष आहात. वधू ज्याची आहे तो स्वर आहे, आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणी अत्यानंद होते, तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझी रहस्य व्हावे हे आवश्यक आहे. जो वरून येतो तो स्वर्गाचा आहे, जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे. एकही गोष्ट बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे ते ऐकले आहे त्याच्याविषयी तो साक्ष देतो, आणि त्याची साक्ष कोणीही मानित नाही. ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याचे ते सत्य आहे. या गोष्टीवरून शिक्कामोर्तब केले आहे. कारण ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचने बोलतो, कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. पिता, पुत्र व पवित्र प्रीती करीतो, आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध
त्याच्यावर गावतो. प्रभूंचं वाचलेल्या वचनाचे उत्तर. यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाणार आहोत आणि आपल्यामध्ये आज आपल्या पाळक मॅडम आहेत आणि त्या आपल्या वचनाची आपल्यामध्ये सेवा करणार आहेत. आणि पुढची वेळ मी पाळक मॅडमच्या हाती देतो आणि त्यांचं स्वागत करतो की मॅम आम्हाला आमच्यामध्ये वचनाची सेवा करतो. मागील आठवड्यामध्ये मला बरं नव्हतं, जरा सर्दी झाली होती आणि थोडासा ताप होता, 100च्या आतच होता. परंतु मी स्वतःच काळजी घेत आहे आणि म्हणून आज भक्ती संपल्याबरोबर मी ऑफिसमध्ये आणि घरी जाईल. परंतु आपण सर्वजण नवदाम्पत्यांना म्हणजे पास्टर स्वप्नील निर्मळ आणि मिसेस किरण निर्मळ यांना भेटाल अशी माझी खात्री आहे. ते बाहेर आपल्याला विश करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी उभे राहतील. मागील आठवड्यामध्ये महिला मंडळाने जागतिक प्रार्थना दिन साजरा केला. तो अत्युत्तम असा झालेला आहे आणि त्याच्याद्वारे पुष्कळांना फायदा झाला. याबद्दल देखील प्रभूचं मी गौरव करते आणि बहिणींनी उत्तम असा सहभाग दिला त्याबद्दल प्रभूचं गौरव. आणि आपल्या ज्या कॉपीज असतात त्या आपण इतर महिला मंडळांना देत असतो. म्हणून मी फायनान्स कमिटीला विनंती केली होती की पैसे द्या आणि आपण हे सर्व कॉपीज तयार करूया, बुकलेट तयार करूया. आज 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे त्याकरिता आपण प्रार्थना केल्या आणि कमिटी ऑन एज्युकेशन अँड ख्रिश्चन नर्चर यांनी पेन आणलेले आहेत त्यांच्यासाठी. कधी कधी पहिलं पार्ट जे असतं ज्याच्यावरती रोल नंबर वगैरे भरायचे असतात, चर्चमधून मिळालेल्या पेनने लिहिलं तर लेकरांना आनंद होतो, आईवडिलांना आनंद होतो. तर मी त्या जी कोणी 10वी 12वीचे विद्यार्थी उपस्थित असतील मी कमिटी ऑन एज्युकेशन अँड ख्रिश्चन नर्चर अध्यक्ष मिस कल्पना नायडू यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना किंवा जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांना चर्चच्या तर्फे पेन द्यावे. प्लीज लवकर या, आपल्याला प्रभूच्या वचनामध्ये जायचं आज प्रबोधन आहे. 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी किंवा त्यांचे नातेवाईक, आई वडील, आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनातून आम्ही ऐकत असताना तू आम्हा प्रत्येकाबरोबर हो आणि आजचं हे वचन प्रभू या लेन समयाकरिता आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित असं कर आणि त्याद्वारे आमचं मार्गदर्शन व्हावं आणि आम्ही आध्यात्मिकरित्या अधिक आणि अधिक पुढे जावं असा आशीर्वाद तू आम्हाला दे. मी बोलत असताना बस बरोबर आणि मी स्वतःही हे वचन ऐकावं आणि प्रभू तुझ्या सर्व भक्तांनी हे वचन ऐकावं असं तू दयेने कृपेने कर. धन्यतार येशूच्या नावात मी प्रार्थना केली आहे म्हणून तू आहे. आमेन. एक अरब होता आणि त्याच्याजवळ एक खूप छान असा उंट होता. या उंटावरती तो खूप प्रीती करायचा. रात्रीची वेळ होती, उंटावरून प्रवास चाललेला होता या अरबाचा. मग वाळवंटामध्ये तुम्हाला माहिती आहे की
रात्री खूप थंडी असते. अरबाने आपला तंबू टाकला, तंबूमध्ये तो झोपला. त्याचा आवडता उंट हळूच त्याला म्हणाला, मी थंडीने थरथर कापत आहे, तर मी माझी मुंडी माझं नुसतं तोंड ह्या छोट्याशा तंबूमध्ये ठेवू का? तर अरब म्हणाला, तू माझा प्रिय उंट आहेस, त्यामुळे तुझं तोंड आतमध्ये येऊ दे. थोड्या वेळाने उंट परत म्हणाला, मालक मी काय करू, माझी सगळी मान, आता उंटाची मान मोठी असते आपल्याला माहिती आहे, माझी मान पण खूप थरथर कापत आहे, मी माझी मान पण आतमध्ये घेऊ का? तर अरबाने सांगितलं, मी काय करू, मला खूपच थंडी वाजते. उंट आतमध्ये सरकला आणि अरबाला त्याने बाहेर करून टाकलं. आणि मग आता त्या अरबाला समजलं की मी काय करू, मी स्वतःहून याला जागा दिली आणि ह्याने सगळंच काही व्यापून टाकलेलं आहे. योहान 3:30 वचन पाठ करायला, लक्षात ठेवायला एकदम सोपं. योहान 3:30 त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. त्याची वृद्धी व्हावी आणि माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. ह्या उंटाच्या बाबतीत तसं झालं नाही. त्याने अरबालाच त्याचा ऱ्हास होऊ दिला आणि स्वतःची वृद्धी करून घेतली आणि पटकन अगदी उबदार अशा तंबूमध्ये त्याने स्वतःला स्थापन्न करून घेतलं. प्रियानो, आपण लेट समयामध्ये असताना ह्या योहानाने, ज्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जी वचनं दिलेली आहे त्याकडे विशेष लक्ष देतो आहोत. योहानाने येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा केला आणि योहानाचे शिष्य, त्या काळामध्ये जो गुरु असेल त्याच्या मागे शिष्य जायचे. योहानाचे शिष्य त्याच्या मागे असायचेच, परंतु येशूचे शिष्यही त्याच्या मागे होते. आणि मग योहानाचे शिष्य हे आपल्या गुरुकडे म्हणजे योहानाकडे आले आणि असं सांगितलं आहे, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे तो बाप्तिस्मा करीतो आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात. हा महत्वाचा मुद्दा होता की तू पहिला आलास, तू पहिल्यांदा सगळ्यांना पश्चातापाचा संदेश दिलेला आहेस. पश्चातापाचा संदेश ऐकत असताना लोक तुझ्याकडे येत होते, परंतु तू ज्याचा बाप्तिस्मा केला, ज्याच्याबद्दल वाणी झाली, आता लोक त्याच्या मागे जात आहे. आणि योहान जो अत्यंत विश्वासू असा सेवक होता, ज्याने स्वतः त्याच्याबद्दल असं सांगितलेलं आहे की मी तर त्याच्या बुटाचा, त्याच्या त्याचे जे पायाचे पायतान आहे त्याचे बंद देखील सोडायच्या लायकीचा नाही. त्याच्याबद्दल जेव्हा योहान बोलतो आहे त्यावेळेला योहानाच्या मनामध्ये अत्यादर आहे आणि येशू ख्रिस्त काय आहे याबद्दलचं पूर्ण चित्र आहे, पूर्ण ज्ञान आहे. आणि म्हणूनच तो म्हणतोय त्याची वृद्धी व्हावी आणि माझा ऱ्हास व्हावा. बाप्तिस्मा करणाऱ्याचा ऱ्हास, योहानाचा ऱ्हास, परंतु येशू ख्रिस्ताची मात्र वृद्धी. आणि जेव्हा आम्ही या वृद्धीकडे पाहतो त्यावेळेला ही वृद्धी म्हणजे नेमकं काय, जी वचनं पुढे दिलेली आहे त्या वचनांमधूनच आपल्याला इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय पाहायचा आहे. मी नेहमी इब्री लोकास पहिला अध्याय याचा रेफरन्स तुम्हाला देत असते, परंतु त्यावरती आपण काळजीपूर्वक असं निदान मी तरी तुमच्या बरोबर केलेलं नाही. तर सर्वात प्रथम ज्या वेळेला आपण योहान काय म्हणतो हे पाहतो त्यावेळेला असं लिहिलेलं आहे वचन 31 मध्ये, जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. का बरं येशू ख्रिस्ताची वृद्धी? त्याचं उत्तर हे आहे. का बरं योहान म्हणतोय की माझा ऱ्हास व्हावा, मी कमी, ऱ्हास म्हणजे तरुण लेकरांसाठी, इंग्लिश मीडियमसाठी ऱ्हास म्हणजे मी कमी 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 होत झालो. जसं चंद्र हा हळूहळू कमी कमी होत जातो आणि अमावस्येची रात्र येते, म्हणजे चंद्र असतोच परंतु तो आता
कमी आणि कमी आणि कमी होत जातो. आणि मग आपल्याला अमावस्येची रात्र दिसते, कारण चंद्र त्या दिवशी दिसतच नाही. योहान म्हणतो माझा ऱ्हास झाला पाहिजे, मी कमी कमी होत राहिलं पाहिजे आणि येशूची वृद्धी होत राहिली पाहिजे, कारण जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. आपण जर एब्री लोकास पत्र याच्या पहिल्या अध्यायाकडे पाहिलं तर त्यातील वचन 8 असं लिहिलेलं आहे. पुत्राविषयी तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगायुगीचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला न्यायाची चाड आहे, स्वैराचाराचा वीट आहे. म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. एका राजाचा पुत्र, वरून आलेला पुत्र, आणि म्हणून त्याची बुद्धी. वचन आपल्याला सांगतं की तुझं राजासन आत्ता आलं आणि आत्ता गेलं असं नाही. आपण ज्या वेळेला जावळ्याचा रविवार साजरा करणार आहोत त्यावेळेला आपण म्हणणार आहोत, होसान्ना होसान्ना. राजा, तो हा जो राजा आहे त्या पुत्राविषयी असं लिहिलेलं आहे की तुझं राजासन, सेवस दाविदाच्या पुत्रा, आमचं तारण कर, तू आमचा राजा आहेस, होसान्ना. आणि राजासन हे युगानुयुगीचं आहे आणि म्हणून तो सर्वांच्या वर आहे. म्हणून योहानाचा ऱ्हास आणि त्याची वृद्धी. तसंच तो न्यायी आहे. तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे, तुला न्यायाची चाड आहे, स्वैराचाराचा तुला वीट आहे. उपवास काळामध्ये स्वैराचार म्हणजे देहाला प्रिय असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करू नये, कारण आमचा जो वरून आलेला राजा आहे तो तर स्वैराचार मान्य करत नाही. आणि म्हणून उपवासाची शिस्त, म्हणून प्रार्थनेची शिस्त, म्हणूनच स्मरणाची शिस्त ही अत्यावश्यक आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. अनेकदा व्हॉट्सअप ग्रुपवरती काय काही संदेश येतात. आता ते सगळेच तंतोतंत घ्यायचे असतात असं नव्हे, पण एक संदेश असा होता, आपण लेट समय का पाळावा, आपण ईस्टर का पाळावा, कारण त्याचं कनेक्शन तर दुसऱ्या दैवतांबरोबर आहे. परंतु चर्चचे जे फादर्स होते, चर्चला शिस्त आणि कॅलेंडर देणारे जे प्रगाढ पंडित होते, त्यांनी अभ्यास करून सर्व जगामध्ये सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना एक शिस्त असावी यासाठी हे चर्चचं कॅलेंडर देऊ केलेलं आहे. आणि ह्या चर्चच्या कॅलेंडरमध्ये लेट समय हा आपल्या आत्मशिस्तीचा आहे, प्राप्त परिवर्तनाचा आहे. आणि त्याकरिता प्रभूचं वचन आपल्याला असं सांगतं की जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे आणि त्याला न्यायाची चाड आहे, त्याला स्वैराचाराचा वीट आहे. आणि जसं की स्तोत्र 45:6-7 या वचनांमध्ये सांगितलेलं आहे, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केलेला आहे. अर्थात पूर्णपणे पापाचं प्रायश्चित झाल्यानंतर, पापाबद्दल अर्पण झाल्यानंतर हा हर्षरूपी तेलाचा अभिषेक त्याच्यावरती होणार होता. गौरवाचा हर्षरूपी तेलाचा अभिषेक पुनरुत्थानाच्या नंतर, स्वर्गी घेतला गेल्यानंतर त्याला निश्चितच होणार होता. तो वरून आलेला आहे. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे, कारण तो राजा आहे, कारण तो प्रभू आहे. लॉर्ड, ही इज द लॉर्ड. जर लॉर्ड शब्द आपण पाहिला तर लॉर्ड हा शब्द किंवा प्रभू हा शब्द 3322 वेळेला 3058 बायबल वचनांमध्ये आपल्याला आढळतो. आणि जर त्याचा एक डिक्शनरी अर्थ घेतला तर अ मास्टर, चीफ, रुलर, अ पर्सन हू हॅज अथॉरिटी, कंट्रोल, पॉवर ओव्हर अदर्स.
ज्याच्या हातामध्ये सगळं काही आहे, ज्याचा प्रभाव सगळ्यांवरती आहे, जो सगळ्यांना आपल्या कह्यामध्ये ठेवू शकतो, असा प्रभू जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. आणि त्याच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे की तो युगानुयुगीचा राजा आहे, तो न्याय करणारा प्रभू आहे आणि त्याला हर्षरूपी तेलाचा अभ्यंग होणार आहे. हा राजा प्रभू आहे, तुमचा आणि माझा प्रभू आहे. जर तो प्रभू आहे तर तो वरून आल्यावरती तो आपल्या वरती आहे, हे आपण मान्य करतो. ह्या लेन समयामध्ये आम्हाला आयुष्यभरासाठी ते करायचे मान्य, ते आम्ही केलंच पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला आजचं वचन प्रभूने दिलेलं आहे, त्याची वृद्धी माझा राज, आणि त्यासाठी तो राज आहे मान्य. तसंच आपण जर वचन 35 योहान यावरून वचन 35 आपण पाहतो, त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले. आपण आपलं जीवन तो राजा आहे म्हणून, प्रभू म्हणून त्याला मान्य करून देऊ, परंतु त्याला कुठून हा अधिकार प्राप्त झालेला आहे? त्याला हा अधिकार देवपित्याने दिलेला आहे. त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले. आपण जर पहिला अध्याय इब्री लोकास पत्र यातील पहिली वचनं वाचली, तिसऱ्या वचनापासून बघा, किंवा दुसरं वचन, तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आहे. जे देवपित्याचं आहे ते त्याचं आहे. त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापाची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले, त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. देवदूतांपेक्षा श्रेष्ठ. देवाचा पुत्र, पवित्र आत्मा, देवदूत आणि मानव. मानवाला असं सांगण्यात आलेलं आहे की जे देवदूत तुम्ही कल्पिता, ते कल्पिलेले नाही, ते आहेत आणि त्याच्या पलीकडे देव. परंतु देवाचा पुत्र हा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच त्याच्या हाती त्याने स्वतः सर्व काही देऊन ठेवलेले आहे. तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, असं वचन आपल्याला 5 इब्री 1:5 मध्ये सांगतं. आणि असं म्हटलेलं आहे की तू माझ्या उजवीकडे बसशील. आपलं कार्य केल्यावर सर्व काही त्याच्या हाती दिलेलं आहे. त्याच्या हाती जेव्हा सर्व काही दिलं जातं, त्यावेळेला जर आपल्याला काही मागायचं असेल, घरामध्ये तुम्ही पाहत असाल, लेकराला जर काही हवं असलं तर काही आईच्या कह्यात गोष्टी असतात, काही वडिलांच्या कह्यात गोष्टी असतात. आणि मग वडील म्हणतात आईला विचार, आई म्हणते वडिलांना विचार, आणि मग ते लेकरं मागे पुढे होत राहतात की नेमकं कोणाला विचारायचं, काय विचारायचं. आणि मग ते बरोबर समजतात की कोणती गोष्ट आईला मागायची आणि कोणती गोष्ट वडिलांना मागायची. आपल्यामध्ये जो, कारण लेकरांना आईवडील श्रेष्ठ, आपण आज श्रेष्ठत्व ज्याच्या हातामध्ये सर्व काही दिलेलं आहे ते ओळखलेलं आहे का? त्याच्या हातामध्ये श्रेष्ठत्व आहे किंवा त्याच्या हाती सर्व काही दिलेलं आहे, ते नेमकं काय दिलेलं आहे त्याच्या हातामध्ये? त्याच्या हातामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी क्षमा देऊ केलेली आहे. जर आपण येशू ख्रिस्ताची योहान वर्तमानामधली शेवटची प्रार्थना आणि याचना ऐकतो, जे तू मला दिलेले आहेस त्यांच्याकरिता मी तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहे. जे माझे आहे तू मला दिलेले आहेस त्यांच्यासाठी मी आज तुझ्याजवळ नम्र होतो आहे. कारण त्याच्या हातामध्ये न्याय तर दिला होताच, परंतु त्याच्या हातामध्ये प्रीती देखील दिली, क्षमादान देखील दिलं, आणि त्याच्या हातामध्ये अपराधी जे आहे आणि अपराध जे आहे, ज्या अपराधांवरती पांघरूण घालण्याची शक्ती त्याच्याकडे दिलेली आहे. त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले. इतकं की त्याने स्वार्पण करून तारण
तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी राखून ठेवावं, हे देखील त्याच्या हातात देऊ केलेलं आहे. आणि म्हणून त्याची वृद्धी झाली पाहिजे माझ्या जीवनात, माझ्या अंतःकरणात, आणि माझा ऱ्हास झाला पाहिजे. तिसरी गोष्ट आणि शेवटची गोष्ट आहे, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. जो वचन जर आपण 36 वाचलं तर त्यामध्ये योहान शुभवर्तमान 3 अध्याय 36 वचन, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आपण जर इब्री लोकासपत्र 1 अध्याय आणि 14 वचन पाहिलं, ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठवले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय? येशूने तारण सिद्ध केले, आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्त होते. आणि ज्याला आपण त्याची लेकरं आहोत म्हणून वारशाने आपल्याला तारण मिळणार आहे, आणि त्याच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत का? म्हणजे देवदूत, येशू ख्रिस्ताची सेवा करणारे देवदूत आपण मागील रविवारी पाहिले, ऍश वेडनेसडेला राखीच्या बुधवारी पाहिले. आणि मग तेच आत्मे म्हणजे तेच दिव्यदूत जेव्हा वारशाने आपण तारण मिळवण्यासाठी आत्मसमर्पण करून त्याचा ऱ्हास न होता त्याची वृत्ती व्हावी म्हणून कष्ट करत आहोत, त्यावेळेला ते आत्मे तुमची आणि माझी देखील सेवा करणार नाहीत का? जरूर करणार आहे. आम्ही योहानाकडे जेव्हा पाहतो, इतका श्रेष्ठ असताना देखील त्याने स्वतःला नम्र केलं, त्याने स्वतःला ओळखलं. आज गरज आहे की आम्ही स्वतःला ओळखावं, आम्ही काय म्हणून स्वतःला अधिक समजावं, असं काय आहे आपल्यामध्ये. खूप गंमत वाटते ज्या वेळेला मानव स्वतःला फार अधिक समजायला लागतो, आणि उद्या पुढच्या क्षणी तुझं काय होणार आहे हे तुलाच माहिती नाही. तर मग हा गर्व, आत्मगर्व कशासाठी? हा एवढा इगो कशासाठी? हे मी पण कशासाठी? माझी वृद्धी कशासाठी? ज्याला ना आगा आहे ना पिछा आहे, जे काही आहे प्रभूच्या हातात आहे, वरून मिळाल्याशिवाय काही मिळत नाही असं आजचं वचन आहे. येशूला जे काही मिळालं ते वरून मिळालं. तुम्हाला आणि मला जे काही आज मिळत आहे, आध्यात्मिक म्हणा, ऐहिक म्हणा, ते सर्व वरून आहे. आणि जर ते वरून आहे तर ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अमूल्य असं आहे. असं म्हणतात, आपण पृथ्वीवरून काही घेऊन जाऊ शकत नाही, परंतु आपण तारण घेऊन पृथ्वीवरून जाणार. आपण घेऊन जातो, काही ना काही घेऊन जातो. आपण आपल्या आत्म्याला घेऊन जातो. पृथ्वी तलावरून आपण काही नेणार नाही, परंतु जे या शरीरामध्ये जो आत्मा आहे, मग त्या आत्म्यासाठी आजचं वचन आम्हाला काय सांगतं की वृद्धी करून घे, परंतु कशात? त्याला तारणारा म्हणून मानण्यात, त्याला समर्पित होण्याकरिता, आणि जे तारण आम्हाला दिलेलं आहे त्याच्याबरोबर आम्ही स्वर्गलोकी असावं याकरिता. योहानाने सांगितलं, माझा ऱ्हास आवश्यक आहे. आमचा ऱ्हास आजकाल जो होतो आहे तो चिंता, काळजी, कष्ट, आजारपाणी याच्यामुळे आमचा शरीराचा ऱ्हास होतो. परंतु वचन सांगत आहे आम्हाला त्याची वृद्धी करावायची आहे, आणि स्वतःचा जरी ऱ्हास होत असला तरी आत्म्यामध्ये मात्र आम्ही त्याच्याजवळ वृद्धी पावलेले असे ठरू. आणि ते ठरण्यासाठी आजचं वचन आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. खरंच हा येशू ख्रिस्त ज्याच्याकडे तुम्ही आणि मी पाहतो आहोत. जर आपण इब्री लोकास पहिलं पत्र 11 वचन पाहिलं, असं लिहिलेलं आहे की हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहे, ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. आम्ही पृथ्वी पाहतो, आम्ही आकाश पाहतो, परंतु ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होणार आहे. तू त्या झग्यासारख्या वस्त्रासारखी गुंडाळशील आणि ती बदलली जातील, परंतु तसाच राहतोस. तुझी वर्ष संपणार नाही. मग ज्याची वर्ष संपणार नाही आणि जो आकाशाला आणि पृथ्वीला देखील वस्त्रासारखं गुंडाळून ठेवू शकतो, त्याची वृद्धी होणे किती आवश्यक आहे.
त्या मूर्ख उंडासारखे आम्ही त्या तंबूमध्ये स्वर्गामध्ये स्वतःची जागा स्वतःहून कधी करू शकणार नाही. ते तर आपल्या देवपित्याच्या हातामध्ये आहे. आम्ही स्वतःचा रास म्हणजे मी पण दूर करावं आणि केवळ येशूची देवपित्याची पवित्र आत्म्याची वृद्धी व्हावी यासाठी ह्या लेन समयामध्ये त्याच्यासमोर नम्र व्हावं. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. वचन 31, वचन 35, योहान 3:35. त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आणि जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते. आणि आज प्रभू आम्हाला सांगत आहे इब्री लोकास पत्र पहिला अध्याय याची जवळजवळ 14 वचने वाचावी आणि पाहावं, कंपॅरिझन करावं की प्रभूचं वचन आज आम्हाला काय सांगत आहे. संपूर्ण आठवड्यामध्ये हे मनन आपण करीत राहू आणि बघूया, आत्मपरीक्षण करूया कोणाची वृद्धी होते आहे आणि कोणाचा ऱ्हास होतो आहे. आमेन. खरोखरच परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया सुंदरशा वचनासाठी. आणि माझा विश्वास आहे की आपण सर्व आशीर्वादित झालो आहोत आणि त्या पवित्र वचनाचं ग्रहण केलं आहे. त्यावेळेस आपण दानार्पण घेणार आहोत. दानार्पण होत असताना उपासना संगीतातून गीत नंबर 509 आपण गाणार आहोत. गीत नंबर 509. आणि मंडळीला विनंती करतो आपण सर्व बारावूया आणि परमेश्वराचं गौरव करूया. Oh
करूया. पवित्र सनाधीश परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर या दानार्पणासाठी, या छोट्याशा भेटीसाठी. प्रभू ही छोटीशी भेट स्वीकार कर. ज्या हातांनी दिली आहे, जे हात तू आशीर्वादित कर आणि दुपटीने तुझ्या स्वर्गीय भंडारातून त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. हे सर्व दानार्पण तुझ्या राज्यासाठी आणि या चर्चच्या वाढीसाठी तू उपयोग करून घे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि माझा विश्वास आहे तू छोटंसं दानार्पण स्वीकारला आहे आणि आशीर्वादित केला आहे आणि आम्हा सर्वांना तुझ्या कृपेने, तुझ्या प्रेमाने आणि तुझ्या आशीर्वादाने भरला आहे. हो परमेश्वरा, विशेष रीतीने पुढची वेळ तुझ्या पवित्र हाती देतो. आम्ही तुझ्या मेजामध्ये सहभागी होणार आहोत. हो परमेश्वर, आमच्या मनाची तयारी करत आहोत आणि माझा विश्वास आहे की तू आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये विराजमान झाला आहेस आणि आम्हाला तू तुझ्या आशीर्वादाने आणि आम्हाला आमच्या पापापासून तू दूर करणार आहेस आज पुन्हा एकदा आणि तुझ्या नवीन अभिषेकाने भरणार आहेस हे विश्वास करतो. हो परमेश्वर, ही वेळ तुझ्या पवित्र हाती देतो आणि प्रार्थना करतो ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आई. आमेन. आपण प्रभू समोर नम्र होऊया. संस्कार व विधी पुस्तक पान क्रमांक 22 आपण प्रभू भोजनामध्ये सहभागी होतो आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्या पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कमी करा. मंडळी कृपा करून बसून घे. खालील पापांगीकाराची प्रार्थना आपण अत्यंत नम्र अंतःकरणाने प्रभू समोर सादर करूया. हे सर्व परमेश्वरा, सर्व समर्थ परमेश्वर आमच्या स्वर्गातील पित्या, तू परम दयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हाला मुक्त कर. आमच्यात सदवृत्ती वाढवू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आमेन. आपण पुढील प्रार्थना सारे एकत्रित म्हणूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्याकडे सर्व मनुष्यांची अंतःकरणे आहे, तुझ्या सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझ्यापासून काही उत्तर राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाला तुझ्या पवित्र नावाचे महत्त्व व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेझाजवळच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेझाखालचा चूक देखील टिकून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. या सर्व दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त
याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला काही जीवन प्राप्ती होईल अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त याच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. हे सर्वसमर्थ परमेश्वर आमच्या पित्या, तू दयाळपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासा पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापन माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभ वर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवतो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे मरण व यातना याच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व भूतांकरिता सांगले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितक्यांदा तुम्ही यातले प्या तितक्यांदा हे माझ्या स्मरणार्थ करा. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखरुचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. पुढील स्तोत्र एकत्रित म्हणूया. या स्तोदूत आदिदूत प्रभूचा मेस त्याच्या भक्तांसाठी सिद्ध आहे आणि जे ऑनलाईन आज भोजन घेत आहेत त्याचे देखील पदार्थ प्रभूने आशीर्वादित केलेले आहेत.
हे ऑनलाईन प्रदूषण घेत आहे कुटुंब प्रमुखाने कृपा करून घराची गुढीकरण झालेल्या व्यक्तींना प्रभू द्यावे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला त्याच्या स्मरणार्थ ही घेऊ खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात गावडवण्याच्या वगैरे पोषण करून घ्या. मंडळीने उभे राहून भाकरीचे सेवन करावे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्मा सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार म्हणा. जो वरून आला त्याने आपल्यामध्ये वस्ती केली. जो वरून आला तो प्रभू आणि राजा आहे आणि जो देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे त्याच्या हातामध्ये न्यायदंड आहे. त्याला आपलं जीवन समर्पित करूया, देव केलेलं तारण स्वीकारूया आणि त्याद्वारे आशीर्वादित होऊया. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. संस्कार व विधी पुस्तक पान क्रमांक 26. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पिते ही प्रार्थना आपण एकत्रित म्हणूया. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या आम्ही तुझे नम्रतास मनापासून तुला विनंती करतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हस्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परमनम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्यप्रमाण ह्या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हा तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू एकल्या येथे आता आमचे योग्य पवित्र उज्ज्वंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्या समोर अर्पण करतो आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आदराने विनवतो की जे आम्ही हे प्रभुभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करण्यास योग्य नाही तरी आम्ही तुला आदराने विनवतो की आमच्या पातकांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा याचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्या सहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्व समर्पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगायुग असो. आमेन. परमोत्साहामध्ये देवाला गौरव स्तोत्र आपण एकत्रित म्हणू. परमोत्साहामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसावर प्रसन्नता ते प्रभू परमेश्वरा सर्वाधिक सर्व समर्पित्या आम्ही तुला सहितो, आम्ही तुला धन्यवाद करतो आणि तुला बसतो आणि तुला गौरवतो. तुला महागौरवासाठी तुला स्तुती करतो. हे प्रभू हे तुझ्या एकमेकाला येशू ख्रिस्ता हे प्रभू परमेश्वरा परमेश्वराच्या पुत्रा पित्याच्या पुत्रा तू जगाची पापे दूर करतोस. तू आम्हाला दया कर. तू जगाची पापे दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. तू आम्हाला दया कर कारण की तुझे पवित्र आहेस. तुझे प्रभू आहेस. तुझे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासाठी परमेश्वर पित्याच्या आपण आशीर्वाद ग्रहण करूया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन.